कल्याण महानगरपालिकेला खेलो इंडिया प्रकल्पांतर्गत सुभाष मैदान इंडोर गेमसाठी ताब्यात घ्यायचे आहे। सुभाष मैदान बचाव संघर्ष समिती कल्याण, मनसे, जागरूक नागरिक संघटना आणि कल्याणमधील क्रीडाप्रेमी नागरिक, खेळाडू आणि सामान्य कल्याणकार नागरिक याचा तीव्र विरोध करत आहेत। सुभाष मैदान बचाव संघर्ष समितीचे शिष्टमंडळाने या विषयावर चर्चा करण्यासाठी जागरूक नागरिकाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांची भेट घेतली। या भेटीत समीर खान, सुधाकर शेट्टी, गफ्फार शेख, संजय खांगटे आदी उपस्थित होते। शहर अभियंता अनिता परदेशी आणि कोरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या दोघांनी मला एक विनंती केली होती की तुम्ही नवीन जो प्लॅन बनलेला आहे मैदानाबाबत खेलो इंडिया अंतर्गत तो तुम्ही बघून घ्या। मी त्यांना सांगितलं की माझ्या एकट्याचं काही म्हणणं नाही आहे, पण खेळाडूंचं म्हणणं गृहीत धरा आणि त्यांना भेटून घ्या तुम्ही। त्या संदर्भात आज सर्व काही खेळाडू माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा होऊन नंतर मग त्यांना प्लॅन बघायला महापालिकेत आपण जाऊया आणि महापालिकेने जर कधी अतिक्रमण करायचं ठरवलं ह्याच्यामध्ये मैदानामध्ये तर आपण त्याला विरोध करू आणि मैदानामध्ये कोणते अतिक्रमण होऊन देणार नाही। 1 इंच जागा आपण मैदानाची देणार नाही। त्यांनी नक्षत्र गार्डनमध्ये ठेवलं तर ती ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही। महापालिकेची जागा आहे, महापालिकेच्या जागेमध्ये त्यांनी करावं, नक्षत्र गार्डनमध्ये करावं, पण मैदानात यायचं नाही ही आमची भूमिका आहे। मैदानात असलेलं इतर अतिक्रमण जे आहे ते पण दूर करायचं असं आता ठरलेलं आहे। इतर मैदान पण आम्ही ताब्यात घेण्याची व्यवस्था आपण करतोय। आणि नक्षत्र ग्राउंडमध्ये एवढे मोठमोठे जे झाडे वगैरे आहेत ते झाडे ते तो विषय वेगळा येईल, त्या झाडांबद्दल विषय वेगळा येईल। आधी महापालिकेने तो प्लॅन सादर केला आपल्याला की त्याला काय उत्तर द्यायचं, मैदानामध्ये कोणतं अतिक्रमण होऊन द्यायचं नाही, हे पहिलं मिशन आहे आपलं। मैदानाची 1 इंच जागाही आपण देणार नाही। आता नक्षत्र गार्डनमध्ये त्यांनी प्लॅन केला आणि तिथली झाडं जर तोडणार असेल तर त्याला वेगळा विरोध होईल। सुना है कि श्री गणेकर कल्याण जागरूक नागरिक फाउंडेशन के फाउंडर इनको मिलने आए थे। सुभाष मैदान की जो एंक्रोचमेंट खेलो इंडिया खेल का अंतर्गत इन लोग ने इंडोर ग्राउंड बनाने वाले थे, उसका हम लोग विरोध किए थे। घाणेकर साहब का नेतृत्व में हम लोग ने उसका पुरजोर विरोध किया और अभी वापस ऐसा ये मिला कि उसमें वापस उन लोग उधर साइड में ये करने वाले, लेकिन हम लोग 1 इंच भी वो सुभाष मैदान या नक्षत्र गार्डन ये जगह पे कोई भी बनाने को देने वाले नहीं है। ऐसा हमको घाणेकर साहब, समीर खान, संजय खांगटे हम लोग ने बहुत चर्चा किया और इसका आगे कुछ भी ये हुआ उसका हम लोग विरोध करेंगे। इसी विषय में मिलने के लिए आए थे हम लोग। मी इकडे घाणेकर साहेबांना भेटायला आलो काय, आणि आमचा शेवटपर्यंत एकच मुद्दा राहणार आहे का महानगरपालिकेला जे पण काही इंडोर गेम करता कुठलाही काही करायचं असेल त्यांनी सुभाष मैदान सोडून कुठेही इतरत्र करावं। आमचा कल्याणमध्ये कुठेही गेलं तरी कोणत्याही ठिकाणी गेलं तरी आमचा विरोध नाही, पण आम्ही आमचं सुभाष मैदान याची 1 इंच जमीनही महानगरपालिकेला घेऊन देणार नाही। आणि त्याच्याकरता जर कधी आम्हाला कोणत्याही प्रकारचं जन आंदोलन उभारायचं असेल तर ते आम्ही उभारणार। आमची फक्त कल्याण महानगरपालिका एवढीच विनंती का तुम्ही सुभाष मैदान सोडून दुसरीकडे कुठेही तुमचं जे काय असेल इंडोरचं वगैरे काम, जे काय तुम्हाला इंडोर गेमचं काय करायला त्यांनी तेवढं करावं। आणि आम्ही घाणेकर साहेब आमच्या पूर्ण पाठीशी उभे आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ते सगळं आंदोलन उभं करणार आहे। आम्ही शांततेत आंदोलन उभं करणार आहे। काय फक्त आमचं एकच म्हणणं आहे का तुम्ही सुभाष मैदान सोडून काही करा। आणि मनसेचे जे अधिकारी आहेत, उल्हास भोईर वगैरे, प्रकाश भोईर यांचा सर्वांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की ते प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य। सर्व कल्याणकारांचे याच्यात खेळाडूंचे पेरेंट्स पण आलेले आहेत का आणि बऱ्याचशा संस्था आलेल्या आहेत का, त्या सर्व कल्याणकारांनी आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद याच्या पुढे आम्हाला कल्याणकारांनी द्यावा। धन्यवाद।